धनत्रयोदशीला घरात आणा या वस्तू, होईल भरभराट, आर्थिक चिंता मिटतील, धनलाभ मिळेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या आपल्याला शुभ मुहूर्तावर काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही ह्या वस्तू खरेदी केल्यावर तुमच्या सर्व इच्छा अडचणी दूर होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. धनत्रयोदशीला खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने, चांदी, भांडी या व्यतिरिक्त काही घरातील विशेष वस्तू आपण जर घेतल्या तर धनधान्यात वाढ होते आणि जीवनाचे दुर्भाग्य दूर होऊ शकते. धने हे धनवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला धने खरेदी करून घरी नक्की आणावे. त्यानंतर ते माता लक्ष्मीला अर्पण करा आणि त्यातून काही दाणे काढून आपल्या घरातील कुंड्यांमध्ये पेरावेत. असे म्हटले जाते की पेरलेल्या धन्यापासून रोपटे उगवले तर घरात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते आणि जीवनात आनंद येतो. सुपारी. धनत्रयोदशीच्या पूजेत सुपारीचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. शास्त्रानुसार सुपारी यमदेव, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि वरुणदेव याचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला पूजेत वापरलेली सुपारी उचलून आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवल्याने घरात कधीच पैशाची कमतरता भासत. बताशे. धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी घरात बताशे नक्की खरेदी करून आणा आणि ते माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. असे मानले जाते की बताशे हे देवी लक्ष्मीला प्रिय खाद्यपदार्थ आहेत आणि शुभ कार्यामध्येही वापरले जाते. त्यामुळे श्रद्धेने पूजा करण्यासोबतच देवीला बताशाचा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील दुर्भाग्य दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहील. पितळेची भांडी. सध्या सोने चांदीचे भाव खूप वाढलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी खरेदी करू शकला नाहीत तर पितळेची भांडी देखील खरेदी करू शकता. धनत्रयोदशीला पितळेची भांडे घरात आणल्याने देखील शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. कापूर. धनत्रयोदशीला कापूर खरेदी करून आणावा. त्यानंतर माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा कापरासोबत विधीपूर्वक करावी. धनत्रयोदशीला घरात कापूर आणून पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पुराणामध्ये असं सांगितले आहे की कापूर मनाला शांत करतो आणि त्याच्या सुगंधाने पूजेचे स्थान पवित्र होते. त्यामुळे धनत्रयोदशीला कापूर जाळणे आवश्यक आहे. झाडू. धनत्रयोदशीच्या सणाला घरात झाडू आणल्याने विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला घरात झाडू आणल्याने माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते. जेव्हा तुम्ही या झाडूचे घर साफ करता तेव्हा कचऱ्यासोबत घरातील नकारात्मकता देखील दूर होते. त्यामुळे उद्या धनत्रयोदशीला घरामध्ये झाडू नक्की आणा. तसेच घरात सुरू असलेल्या आर्थिक अडचणीपासून दिलासा मिळतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात. विड्याची पाने. विड्याच्या पानांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. तसे शास्त्रानुसार धनत्रयोदशीला पूजेसाठी ते अत्यंत आवश्यक सांगितले आहे. असे मानले जाते की विड्याच्या पाण्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि धनत्रयोदशी सोबत दिवाळीच्या पूजेत वापरणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला विड्याची पाने घरात नक्की आणावीत. यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते. मित्रांनो, अगदी सोपे उपाय आहेत. उद्या तुम्ही हे उपाय करा आणि घरामध्ये या वस्तू घेऊन या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम होतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.